बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर असून दिल्ली दौऱ्यात राज्यातील अत्यंत महत्त्वाच्या बाबींवर मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मंत्रिमंडळात लवकरच मोठ्या फेरबदलाची शक्यता आहे आणि वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे। राज्यात खादेबदल होणार असल्याची ही माहिती सूत्रांकडून मिळते। सोबतच राज्यात मिनी विधानसभा निवडणूक ही डिसेंबरच्या पूर्वी होणार असल्याची ही माहिती आहे। महापालिकेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाल्याचं कळतंय। पुणे आणि ठाणे यासारख्या महानगरपालिकेत महायुती एकत्रित लढणार नसल्याचंही कळतंय। तर फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या पाठोपाठ राज्यातील अनेक प्रकल्प बीओटीच्या माध्यमातून पूर्ण करणार असल्याची माहिती मिळते। दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड जवळपास 1 तास चर्चा झाली। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर पत्त्याचा गेम खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। खुद्द मुख्यमंत्र्यांनी देखील यावर नाराजी व्यक्त केली होती। अजित पवारांनी देखील आपण सोमवारी कोकाटेंसोबत चर्चा करून नंतर निर्णय घेऊ असं स्पष्ट केलं। भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडून देखील कोकाटेंच्या वर्तनावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती आणि त्यामुळे आता कोकाटेंची गच्छंती निश्चित मानली जाते। एक मोठी बातमी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये विविध नेते आणि अधिकाऱ्यांच्या भेटी त्यांनी घेतलेल्या आहेत। फडणवीसांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतलेली आहे। याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सल्लागार पीके मिश्रा, प्रधान सचिव शक्तिकांत दास यांची देखील फडणवीसांनी भेट घेतली। तर आजही विविध नेत्यांची मुख्यमंत्री भेट घेणार आहेत। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, गृहमंत्री अमित शहा, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची मुख्यमंत्री भेट घेणार आहेत आणि या सर्व भेटी संसद भवन परिसरात होतील। तर संध्याकाळी नीती आयोगात होणाऱ्या बैठकीला मुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत। एक मोठी बातमी, भाषा हे विवादाचं माध्यम असू शकत नाही, इतर भाषांचा अपमान करता कामा नये असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंना लगावलेला आहे। भाषा हे संवादाचं माध्यम आहे, मराठीसोबत इतर भाषा स्वीकारल्या पाहिजेत असं मतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं। राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामाजिक विशेष अध्यासन केंद्राचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं। यावेळी ते बोलत होते। महाराष्ट्र में मराठी भाषा का आग्रह होना ये स्वाभाविक है, ये गलत नहीं है, लेकिन भाषा के ऊपर विवाद होना, भाषा पर किसी के साथ मारपीट करना ये बर्दाश्त नहीं किया जाएगा। ऐसी घटना हुई तो हमने कड़ी कार्रवाई की है, आगे भी कोई घटना करने का प्रयास करेगा तो हम कार्रवाई करेंगे। शेवटी भाषा हे संवादाचं माध्यम आहे, भाषा विवादाचं माध्यम होऊच शकत नाही। भाषेच्या माध्यमातून ज्ञानाचा खजिना आपल्यापर्यंत पोहोचतो। मातृभाषा ही महत्वाची आहे। प्रत्येक मराठी माणसाला मराठीचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे आणि मराठीचा आग्रह देखील आहे। तो स्वाभाविक आहे, योग्य आहे, अभिमान तर असलाच पाहिजे, पण त्यासोबत इतरही भारतीय भाषांचा अभिमान आम्ही बाळगला पाहिजे, हे देखील अत्यंत महत्वाचं आहे। ज्यावेळी आम्ही भारतीय भाषांचा तिरस्कार करतो आणि फक्त इंग्रजीचा पुरस्कार करतो, इंग्रजीला पायघडा घालतो आणि भारतीय भाषांना विरोध करतो, त्यावेळी कुठेतरी दुःख होतं। आणि मला असं वाटतं की या ठिकाणी आपला वाद हा मराठी की हिंदी असा नाहीये, मराठी ही आहेच, मराठीशिवाय पर्यायच नाही आहे। मराठी माणसांनी मराठी स्वीकारलीच पाहिजे, पण मराठी सोबत भारतीय भाषा अशा प्रकारची आपली भूमिका आहे की मराठी असली पाहिजे आणि इतर भारतीय भाषा देखील आपल्याला आल्या पाहिजेत। इजाविजा झाला, आता तिजाची वेळ येऊ देऊ नका असं कोकाटेंना सांगितलं होतं। दरम्यान कोकाटेंबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर घेणार असं विधान अजित पवार यांनी केलंय। प्रफुल्ल लोढासोबत एकनाथ खडसेंच्या व्हायरल फोटोवरून मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना डिवचलं। दरम्यान हिंमत असेल तर मुलाच्या मृत्यूची चौकशी करा अशी पोस्ट करत खडसे यांनी पुन्हा महाजन यांना आव्हान दिलं। राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंना हायकोर्टानं दिलासा दिलेला आहे। तत्कालीन कृषी मंत्री म्हणून मुंडेंनी राबवलेली खरेदी प्रक्रिया योग्य असल्याचं हायकोर्टाचं म्हणणं आहे। दरम्यान याचिकाकर्ता तुषार पडगिलवारला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय।
राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामाजिक विशेष अध्यासन केंद्राचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं। याच ठिकाणी मराठी अध्यासनाचं देखील फडणवीसांनी उद्घाटन केलं। भाषा हे विवादाचं माध्यम असू शकत नाही, इतर भाषांचा अपमान करता कामा नये असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंना लगावलाय। भाषा हे संवादाचं माध्यम आहे, मराठीसोबत इतर भाषा स्वीकारल्या पाहिजेत असं मतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं। बीडमध्ये मंत्री पंकजा मुंडेंना वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी अनोखं गिफ्ट दिलंय। यावेळी कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडेंना गायी भेट दिलेल्या आहेत। पंढरपूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं। दरम्यान विठ्ठल रुक्मिणी संस्थाननं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार केला। दरम्यान मोठ्या संख्येनं पदाधिकारी उपस्थित होते। 1985 साली पहिल्यांदा विधिमंडळात आल्याचं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय, तर 41 वर्षांचा राजकीय प्रवास पूर्ण झाल्याचं ते म्हटलंय। दरम्यान त्या काळात उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी पार पाडल्याचंही ते म्हणाले। लवकरच मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता, तर राज्यात डिसेंबरपूर्वी मिनी विधानसभा निवडणूक होणार। वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। दिल्लीत सुनील तटकरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। दोघांमध्ये तब्बल 1 तास बंद दाराआड चर्चा। कोकाटेंच्या राजीनाम्याचा दबाव वाढल्यानं तटकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला महत्त्व। भाषा पर किसी के साथ मारपीट करना ये बर्दाश्त नहीं किया जाएगा। भाषेवरून मारहाण सहन करणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा। भारतातील सर्वच भाषांचा मान ठेवा, मराठीसोबत इतरही भारतीय भाषा स्वीकारल्या पाहिजेत। नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांचं ठाकरे बंधूंवर शरसंधान। जळगाव जिल्ह्यातील 40 गावात पोलिसांची मोठी कारवाई। 50 कोटी किमतींचा 39 किलो ॲफेंटाईन ड्रग्ज जप्त। दोन 2014 नंतर अनेक गावांमध्ये वीज पोहोचली, शेतीला पाणी मिळालं। बडेमुद्देमध्ये भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा दावा, तर आमदारकीसाठी चोंबडेगिरी सोडा, बच्चू कडूंनी सुनावले खडे बोल। मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालात राज्याच्या आर्थिक प्रगतीचं कौतुक। सिंगापूरच्या तोडीची महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, तर देशाच्या प्रगतीत महाराष्ट्रानं महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचाही उल्लेख। ब्रिटन दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी मालदीवसाठी रवाना। भारत आणि ब्रिटनमध्ये ऐतिहासिक व्यापार करार, तर किंग चार्ल्स यांच्याशीही घेतली पंतप्रधानांनी भेट। छत्तीसगडच्या बस्तरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश। 66 माओवाद्यांनी एकाच दिवसात केलं आत्मसमर्पण। सर्वांवर होता 2,54,00,000चं बक्षीस। इस्रायल आणि हमास दरम्यान युद्धविरामावर सहमती नाही। इस्रायलनं कतारमधून शिष्टमंडळाला बोलावलं माघारी। हमास आडमुठी भूमिका घेत असल्याचा आरोप। आणि WWE स्टार हल्क हॉगनचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन। वयाच्या 71व्या वर्षी झालं निधन।